नमस्कार मंडळी, मी प्रदीप गुरसुरकर पैसावेल्दी.गुरुजी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. सध्या गणपतीचा उत्सव साजरा करण्यामध्ये तुम्ही मग्न असाल आणि साहजिकच आहे. बाप्पा जेव्हा आगमन करत असतो त्यापूर्वी आणि नंतर देखील उत्साह असतो. भारतीय संस्कृतीच तशी आहे. आणि आपण असं म्हणत असतो की विसर्जन करत असताना गणपतीचं की गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. परंतु यावर्षी गणपतीचा उत्सव साजरा करत असताना भीतीचं वातावरण आहे. कोरोनाग्रस्त समाजामध्ये गणपती देखील येत असताना खऱ्या अर्थानं सॅनिटायझर लावलेला आहे का, हाताला मास्क घातलेला आहे का, हा विनोदाचा भाग झाला. परंतु गणपतीची मूर्ती ही प्रत्येक समाजाच्या मनामध्ये, व्यक्तीमध्ये दडलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असाल किंवा मी असेल, गणपतीचे आपण भक्त आहोत. गणपतीच्या मूर्तीकडे बघितलं असेल तर नक्कीच माझ्या मनामध्ये एक विचार येतोय की मी जर गुंतवणूकदार आहे आणि गणपतीचा जो काही विचार आहे करत असताना त्याच्यामध्ये काही साम्य आहे काय. ज्यावेळेस मी सुरुवातीला गणपतीच्या मुकुटाकडे पाहतोय, डोक्याकडे पाहतोय, डोकं मोठं आहे आणि ते डोकं म्हणजे खऱ्या अर्थानं जास्त विचार आहेत, दीर्घकालीन विचार करणारा व्यक्ती असतो. स्थिर विचार त्याच्या डोक्यामध्ये असतात. नियोजन करणारा वर्ग असतो जो गुंतवणूकदार आहे. आणि असा जो काही व्यक्ती आहे दीर्घकालीन तो नियोजन करत असतो, उद्दिष्ट ठरवित असतो आणि गुंतवणूक करत असतो. त्याचं प्रमाण जवळपास 50% असतं. मध्यमकालीन हे 30% असतं आणि अल्पकालीन हा 20% असतं. असा आपण विचार करूया. माझ्या डोक्यातले विचार मी गणपतीच्या मूर्तीकडे पाहत असताना मी सांगतो. गणपतीच्या कानाकडे पाहिलं असेल तर कान मोठे आहेत, सुपा एवढे आहेत. याचाच दुसरा असा अर्थ आहे की तो सगळ्यांचं ऐकतो, समाजातल्या सगळ्या वर्गाचं ऐकतो. जसं एखादा गुंतवणूकदार मार्केटमध्ये वेगवेगळे जे काही मतप्रवाह आहेत, चांगला असेल वाईट असेल, सगळं काय ऐकतो आणि निवड मात्र चांगलं करत असतो, चांगली करत असतो. तो सर्वश्रुत आहे, लीडर आहे तो. आणि काय ऐकायचं काय नाही ऐकायचं तो ठरवत असतो. अफवा त्याच्या कानावरती जरी पडत असतील त्याच्यापासून 4 हात तो दूर असतो. फक्त लक्ष्यावरती तो केंद्रित करत असतो. निर्णय योग्य पद्धतीनं तो घेत असतो आणि ध्येयापासून तो भरकटलेला नसतो. गोंगाट जरी असेल तर काय ऐकायचं ते क्लिअर कट आयडिया त्याच्या डोक्यामध्ये असतात, जे चांगल्या गुंतवणूकदाराचं लक्षण. त्याचबरोबर त्याचे डोळे काही प्रमाणामध्ये लहान असतात. आणि असं म्हणलं जातं ज्यांचे डोळे लहान आहेत तो विचारी असतो, हुशार असतो, ध्येयावरती लक्ष त्याचं असतं, व्यवहारी विचार जास्त असतात. आणि व्यवहारी विचार जास्त असल्यामुळं तो फसत नाही आणि त्यामुळे स्थिर विचार असतात, फोकस असतं. जसं लक्ष केंद्रित करत असताना एकटक बघितलं जातं, त्या विचारावरती लक्ष केंद्रित असतं. असं म्हणलं जातं की एक व्यक्ती, सामान्य व्यक्ती, तुम्ही असाल मी असेल, दिवसभरामध्ये 40 ते 60 हजार प्रकारचे वेगवेगळे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि जातात. पण कोणत्या विचारावरती लक्ष जास्त ठेवायचं हा ठरविणारा मेंदू आहे. आणि असं म्हणलं जातं गणपती हा बुद्धीचा देवता आहे. त्याला माहिती असतं की कशावरती लक्ष ठेवायचं आणि कशावरती नाही. गणपती असं म्हणलं जातं की एखादं संकट आलं असेल तर आपण गणपतीचा धावा करतो. पण त्या संकटामध्ये देखील संध्या दडलेल्या आहेत, संधी आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत.
त्याच्यावरती लक्ष केंद्रित ठेवणं गरजेचं आहे. जसं कोरोनाच्या काळामध्ये फार्मा इंडस्ट्री आहे, मग आयुर्वेदिक असेल, इतर असेल, तर त्या क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. संकटं जर असतील तर ये नाही, त्याच्यातनं फायदा मिळवायचा. जे गुंतवणूकदाराचा विचार असतो, हाच विचार काही प्रमाणामध्ये गणपतीचा देखील असू शकेल. गणपतीच्या मूर्तीकडे तुम्ही एखादा भक्त वेगळ्या पद्धतीनं पाहतो, नक्कीच हे विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. त्याचबरोबर गणपतीच्या पोटाकडे पाहिला असेल तर तो मोठं आहे. जे काही स्वीकारलेलं आहे, जो काही तो खाल्लेला आहे, ती पचन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. मार्केटमध्ये स्थित्यंतरं भरपूर आहेत. अलीकडे वेगवेगळ्या जे काही योजना आहेत ह्या मार्केट ओरिएंटेड आहेत. बाजारातला पैसा हा प्रवाही होत असतो आणि अनेक सेगमेंटमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. मार्केटमध्ये तेजी मंदी असते, तिथं गोंधळून जाता ती शक्ती किंवा ती परिस्थिती पचन करण्याची कुवत, क्षमता यशस्वी गुंतवणूकदाराकडे असते. आणि नक्कीच त्याच्यापासनं, गणपतीपासनं हा विचार चांगल्या व्यक्तीने घेणं गरजेचं आहे, गुंतवणूकदाराने नक्की घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळं निर्णय जे काही घेतलेला असतो ते पचविण्याची कला देखील त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. गणपतीची सोंड मोठी आहे आणि त्याच्यामुळं वास किंवा जे काही तो शोधत असतो, चांगलं काय वाईट काय, पिकअप करत असताना जे काही निवड करायचं आहे, चांगला आणि वाईट याचं जाण, सेन्स गणपतीकडे असते आणि चांगल्याच बाबी तो घेत असतो. गुंतवणूक द्यायच्या संदर्भामध्ये आपला गुंतवणुकीचा प्रांत आहे याचा विचार केला असेल तर चांगल्या योजनेच्या शोधामध्ये तो सातत्यानं राहत असतो. अभ्यासू वृत्ती त्याची असते आणि योग्य पद्धतीनं निर्णय देखील तो घेत असतो. त्याचबरोबर गणपतीला आवडणारं मोदक जे सगळ्याला आवडतं, उकडीचा असेल, तळलेला असेल, तोंडाला पाणी सुटलं असेल, म्हणजे जे काही काम करतात ते निष्काम नाही, फळ असायला पाहिजे, मिळाला पाहिजे, सकारात्मक असायला पाहिजे. असं देखील म्हणतात गणपती म्हणजे आरंभ करत असताना त्याची पूजन करणं गरजेचं आहे. कशासाठी? ते काम पूर्णपणे यशस्वी पार पाडण्यासाठी, त्याच्यातनं सकारात्मक फळ मिळण्यासाठी. तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर अर्ध्यातनं ओढून उपयोग नाही, त्या योजनेचे 100% फायदे तुम्हाला मिळाला पाहिजे, हा उद्देश गुंतवणुकीचा आहे. आणि नक्कीच तुम्ही ज्यावेळेस फळ घेणार आहेत, मोदक खाणार आहेत आनंदानं, त्या योजनेचा आस्वाद देखील खऱ्या अर्थानं तुम्ही घेणार आहेत. अशा पद्धतीनं प्रसाद तुम्हाला त्या मोदक स्वरूपामध्ये डिव्हिडंड तुम्हाला घ्यायचा आहे. किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये जर फायदा घेतला असेल किंवा सहभागी झाला असेल तर डिव्हिडंड खऱ्या अर्थानं तुम्हाला घेता येऊ शकतं किंवा तशा प्रकारचे फळ देखील तुम्हाला घेता यायला पाहिजे. त्याचबरोबर गणपतीला आपण रिद्धिसिद्धीची देवता असं म्हणतो. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्याने हात घातलेला आहे, यश 100% आहे, रिद्धिसिद्धी पाणी भरते आपण असं म्हणतो. गुंतवणूकदाराने त्यांच्या गरजेनुसार एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केलं असेल तर यश मिळवण्याचं टेक्निक गुंतवणूकदाराकडे असायला पाहिजे. मार्केट कमी जास्त झालं असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये, तेजीमध्ये देखील फायदाच मिळविता यायला पाहिजे आणि मंदीमध्ये देखील फायदाच मिळविता यायला पाहिजे. ही सकारात्मक विचारधारा यशस्वी गुंतवणूकदाराची असायला पाहिजे, जी गणपतीच्या मूर्तीकडे तुम्ही ज्यावेळेस पाहता त्याच्यातनं देखील तुम्हाला स्वतःला त्याचा बोध होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं गणपतीची मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येते. 11 दिवस तुम्ही पूजा करता, आरती करता, सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखविता, तुम्ही खात असता. त्या गणपतीच्या मूर्तीकडे तुम्ही देखील पहा आणि विचार करा. तुम्ही सामान्य गुंतवणूकदार आहात, त्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर
आत्ता सांगितलेले जे काही विचार आहेत खऱ्या अर्थानं योग्य अयोग्य आहेत. पटलं तर नक्कीच हे जे विचार आहेत याच्यानुसार तुम्ही गुंतवणूक करणार आहेत, म्युच्युअल फंड असेल, शेअर्स असेल किंवा तुम्हाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवणूक करणार आहेत, तुम्ही श्रीमंत होणार आहेत. शेवटी प्रत्येक वर्षी गणपती येतो, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या असं म्हणतो. याचाच असा अर्थ आहे पुढल्या वर्षी ज्यावेळेस तो उत्साहामध्ये येत असतो, तुम्ही ज्या प्रकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक केलेलं आहे ते रिव्ह्यू घेता यायला पाहिजे, मूल्यमापन करता यायला पाहिजे आणि त्याचा पोर्टफोलिओ खऱ्या अर्थानं तुम्हाला डिझाईन करता यायला पाहिजे. प्रत्येक वर्षी तो तर येतच असतो, भावनिक विचार असतोच, पण व्यावहारिक विचार खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतःला करणं गरजेचं आहे. पुढल्या वर्षी देखील गणपती तुमच्या घरामध्ये येणार आहेत. तुम्ही ध्येयापासून भरकटले जाणार नाहीत, चांगल्या पद्धतीनं तुम्ही गुंतवणूक करणार आहात, जास्त फायदा मिळविणार आहात, श्रीमंत होणार आहात. गणपती खऱ्या अर्थानं अशा भक्ताला आशीर्वाद देतो आणि नक्कीच तुम्ही घेणार आहे. धन्यवाद.